नमस्कार. मी प्रशांत रेवटेकमधून. आज आपण ओल्ड जे व्हेकल्स असतात त्यांची खरेदी आणि विक्री या सॉफ्टवेअरमधून कशी केली जाते आणि त्याचं पूर्ण मॅनेजमेंट मीन्स अकाउंटिंग वगैरे किंवा स्टॉक मॅनेजमेंट, प्रॉफिट लॉस हे कसं मेंटेन केलं जाते हे पाहूया आपण. तर स्टार्टिंगला आपण इथून व्हेकल परचेस करू शकतो. देन इथून व्हेकल सेल्स त्यांचं स्टेटमेंट किंवा अकाउंटिंग पाहिजे असेल ते इथून पाहता येतं. स्टॉक इथून आपण पाहू शकतो. आता फर्स्टली आपण व्हेकल परचेस करूया. ठीक आहे. ॲज अ व्हेकल परचेसला मी इथे आलो आहे. इथं रेफरन्स बिल नंबर म्हणजे मी परचेस केलं तर त्याच्यावरती मी चलनवरती त्यांची सिग्नेचर घेतो. तर त्या चलन बुकचं जे बिल नंबर मी इथे टाकतो आहे. तर व्हेकल सेलर कोणी व्हेकल विकली आहे तर त्याचं नाव इथे टाकलं आहे मी. इथं मी सचिन शिंदे म्हणून एक व्हेकल आहे, त्यांनी मला गाडी विकली आहे. जेव्हा मी बाजूला क्लिक करतो मी चालूमध्ये सप्लायर इथे क्रिएट करून ठेवू शकतो. इथे सप्लायरचा मोबाईल नंबर अल्टरनेट मी ॲड करून ठेवू शकतो. सप्लायर इथे मी जागेवरती ॲड झाला आहे. आता पाहूया सप्लायर आपला ॲड झाला आहे का. सचिन शिंदे सप्लायर माझा ॲड झालेला आहे. देन कोणती व्हेकल मी व्हेकल खरेदी करतो आहे तर मी व्हेकलचा इथं गाडी नंबर टाकायचा. गाडी नंबर टाकल्यानंतर इथे मी जेव्हा बाजूला क्लिक करतो आहे तर ती गाडी आपल्याकडे ॲड नाही आहे, ती ॲड करायला सांगताय. त्या ॲड करायला ओकेवरती क्लिक केल्यानंतर तर गाडी कोणत्या कंपनीची आहे इथं कंपनी मी सिलेक्ट करायची. गाडीचा टाईप कोणता आहे म्हणजे कोणती गाडी आहे. ब्रिझा गाडी आहे, त्याचा चॅसी नंबर, त्याचा इंजिन नंबर, मॉडेल काय 2023ची गाडी. मी हे सेव्ह करून ठेवतो आहे. गाडी मी सेव्ह केल्यानंतर जेव्हा आता मी चेक करतो आहे 77 गाडी माझी सेव्ह झाली ही. ठीक आहे. गाडी मी इथे सेव्ह केल्यानंतर ही माझी ऑटोमॅटिकली डिटेल्स ह्याच्या समोर येते. आता मी गाडी कितीला परचेस करतोय. सपोज मी 8 लाखला परचेस करतोय. 8 लाखला मी परचेस करतोय. आता गाडीवाल्याला मी काय ॲडव्हान्स दिला आहे का. हां, सपोज मी जर 4 लाख रुपये त्याला ॲडव्हान्स दिलेला आहे. ओके. किंवा सपोज लोन असेल तर लोनची अमाऊंट काय ॲडव्हान्स अमाऊंट लोन किती 4 लाख राहिला असेल तर म्हणून 4 लाख रिमेनिंग ठेवलेले आहे. ओके. मी आता ही गाडी सेव्ह करतोय म्हणजे गाडी माझ्याकडे ॲड झालेली आहे. ठीक आहे. आता माझ्याकडे गाडी ॲड झाली आहे. इथे गाडीवरती मी काय खर्च करत असेल. ठीक आहे. 2 दिवसांनी 3 दिवसांनी मी इथं मी गाडी नंबर टाकला तर इथं माझी डिटेल्स घेऊन येतोय. ठीक आहे. आता गाडीवरती मी काहीतरी खर्च करत असेल तर इथं ॲड वाउचरला गेलं इथे की मी काय खर्च करतोय मी इथं टाकलं. म्हणजे मी जर सपोज ऑफिसमधून त्याला पेमेंट दिलं असेल, बरोबर ना. जर सपोज आता किंवा मी पेमेंट दिलं असेल किंवा कॅशमधून पेमेंट दिलं असेल मी त्याला तर कॅश अकाउंट येणार. आणि कशासाठी पेमेंट दिलेत बाबा. हां, डिझेलसाठी पैसे दिलेत. किती दिलेत 1500 रुपये दिलेत. कशासाठी पुणे टू मुंबई गाडी आणण्यासाठी मी खर्च केलेला आहे. ठीक आहे. मी हा एक्सपेन्स मी ॲड करत राहतोय. जसं एक्सपेन्स ॲड करत जाईल इथं पुन्हा कॅश आला, कॅश अकाउंट, कॅश दिलेत पैसे, कशासाठी दिलेत. जसं पेंटिंग केली आहे मी त्याला तर पेंटिंग किती केली तर 5000 मी पेंटिंगसाठी दिलेत. पेंटिंग कोणाकडून करून घेतली तर नाव टाकलं साई पेंटिंग इथं सेव्ह केला. म्हणजे इन शॉर्ट ती गाडीमध्ये मी जो काही खर्च करतोय तो मी इथं ॲड करत राहायचा. म्हणजे इथं खर्च झाला 6500 मी खर्च केले. ठीक आहे. इथे किती ती गाडी मला कितीला पडली 8,06,500ला पडली. आणि जर मी सपोज त्याला पेमेंट करत असेल कोणाला सचिन शिंदेला तर इथून ॲड पेमेंटवरती जायचं. पेमेंट मी कॅश दिलेत किती दिलेत. जर सपोज 50,000 रुपये पुन्हा दिले असेल तर 50,000 इथं नॅरेशन टाकायचं. कॅश पेड बाय ओनर. ठीक आहे. काय असेल नॅरेशन इथं टाकायचं. इथं मी जसं ॲड करत राहील तशी रिमेनिंग अमाऊंट आपल्याला इथं हायलाईट होत राहते. ठीक आहे. आता हे झालं आपलं. हे इथं सेव्ह केलं मी. सेव्ह केल्यानंतर मी इथं बॅक आलो. आता मला स्टॉक बघायचा आहे की माझ्याकडे व्हेकलचा किती स्टॉक पडून आहे. इथं स्टॉकिंगमध्ये व्हेकल नंबर वाईज स्टॉकमध्ये आलो मी ते. तर माझ्याकडं सचिन शिंदेची गाडी दिसते. गाडी ब्रिझा, रेफरन्स बिल नंबर आला. 8 लाखाला गाडी घेतली. 4,50,000 रुपये मी पेमेंट त्याला दिलेत. त्याच्यावरती खर्च केला आहे 6,500. अशी टोटल मला गाडी पडली आहे 8,06,500. आणि किती रुपये देणं बाकी आहे 3.5 लाख रुपये देणं बाकी आहे ते दिसते मला. आता जर सपोज मी ती गाडी विकत असेल मी व्हेकल सेलला आलो इथे. व्हेकल सेल्स इथं गाडी विकली तर याचं काय रेफरन्स पावती मी केली असेल, चलन पावती केली तर पावती नंबर टाकला
गाडी नंबर टाकला इथे मी. गाडी नंबर टाकल्यानंतर डिटेल्स घेऊन आली आहे. इथे मला हायलाईट होत आहे की 8,06,500 रुपये त्याची अमाऊंट झाली आहे. गाडी कोण विकत घेते? जर सपोज सागर उगले हे पर्सन आहेत, ही गाडी विकत घेतात. बाजूला क्लिक केल्यानंतर कस्टमर ॲड नाही म्हणून तो ॲड करायला विचारत आहे. ओकेवरती मी जेव्हा क्लिक करतोय इथं त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा, अल्टरनेट मोबाईल टाकायचा इथं आणि ॲड्रेस टाकायचा. हे मी सेव्ह करून घेतलं. हे वन टाइम सेव्ह करून घ्यायचं म्हणजे नेक्स्ट टाइमला कस्टमर ऑटोमॅटिकली सर्च होतो, म्हणजे एकदाच ॲड करून घ्यायचा. ठीक आहे. आता ही गाडी कोणत्या RTOच्या अंडर मी गाडी सेल केली. मी पिंपरी नाव टाकलं. RTOची डेट काय, एजंट कोणी, बाबा कोणता एजंटने ही गाडी सेल करून दिली. जर मला त्याला उद्या जर कमिशन द्यायचं असेल तर मला इथून देता येतं. जर सपोज मी 10 लाखाला गाडी विकली, मी तर 10 लाख टाकले बरोबर. त्याची इन्शुरन्स अमाऊंट मी एक्स्ट्रा घेतोय का, ट्रान्सफर अमाऊंटच्या एक्स्ट्रा घेतोय का, ठीक आहे, कधी पेमेंट करणार आहे मी ती डेट सेट करतोय. देन इथं व्हेकल डॉक्युमेंट मी त्याला कोणते कोणते डॉक्युमेंट दिलेत हे मी इथं सेट करून ठेवू शकतो. इथं मी सेव्हवरती क्लिक केला. ठीक आहे. गाडी ही माझी सेल झाली. जर त्याच्याकडून मला जर पेमेंट आला असेल तर पेमेंटची मला एंट्री मारायची असेल तर मी एंट्री मारू शकतो. आता मला एंट्री मारायची आहे पेमेंटची. याच्यावरती क्लिक केलं, ॲड रिसिप्टवरती आलो. हां, मला त्याने कॅश दिली. किती दिले बाबा? 2 लाख रुपये कॅश दिले असेल. 2 लाख कॅश. इथं नॅरेशन टाकलं, कॅश रिसिव्ह. कॅश कोणाकडं? कॅश काउंटरला जमा केले का, कॅश कोणी दिले असेल मी ते सेट करून ठेवले इथे. ठीक आहे. इथं रिमेनिंग दाखवतो बा 8 लाख माझे अजून बाकी आहे. ठीक आहे. आणि इथे खाली मला त्याचं स्टेटमेंट दिसतं बाबा आतापर्यंत कधी कधी त्यांनी पैसे दिलेत हे मला इथं शो होऊन जातं. आता मला बघायचं त्याचा स्टॉक बघायचा असेल बाबा, तो स्टॉक माझ्या सॉफ्टवेअरमधून कमी झाला आहे का. व्हेकल नंबर वाईज स्टॉकला आलो, ती गाडी निघून गेली. जी मला ब्रिझा दिसत होती ती निघून गेली. आता मला बघायचं सेलमध्ये आलो. इथे सेलमध्ये आल्यानंतर इथं दिसते मला, हां बाबा ही गाडी विकली मी. कितीला विकली? 1 लाखाला. किती परचेस प्राईस काय होती? 8 लाख. 6,500 त्याचा खर्च केला होता. म्हणजे इन शॉर्ट मला जो प्रॉफिट झाला किती झाला? 1,93,500 हा माझा प्रॉफिट झालेला दिसतोय मला इथे. सेम बाबा मला इथे स्टॉकिंगमध्ये मला प्रॉफिट रिपोर्ट जर काढायचा असेल मंथ वाईज तर तोही मला इथून हायलाईट होतो. मला इथं सर्च केल्यानंतर इथं मला दिसतो हां बाबा ऑक्टोबरमध्ये एक गाडी विकली बा, किती ऑक्टोबर महिन्यामध्ये मला मंथ वाईज मला प्रॉफिटही दिसतो बा 1,93,000 रुपये मला प्रॉफिट भेटलेला आहे. मला हे पण इथून हायलाईट होतोय. तर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये RTOला आपण डॉक्युमेंट देणार आहे ते पण मला इथून ट्रॅकिंग करता येतं. मला कसं ट्रॅकिंग करता येतं? जेव्हा मी जातो RTOला आलो, इथं गाडी नंबर टाकला, कोणाकडे डॉक्युमेंट दिले, किती कॉस्ट लावले, ॲडव्हान्स काय दिलेत का RTOला, ते कधी भेटणार आहे, सिलेक्ट पर्पज म्हणजे कशासाठी दिलेत, म्हणजे डुप्लिकेट RC पासिंग जे काय असेल डॉक्युमेंट इथून मी सेट करून ठेवायचे. ठीक आहे. देन मला इथं बॅलन्स शीट पण इथून दिसते. इथं बॅलन्स शीटला आलो इथे तर मला इथून टोटल त्याचं बॅलन्स शीट स्ट्रक्चर दिसतं बघ, किती पेमेंट आले, काय आले, किती प्रॉफिट झालं, किती लॉस झाला, माझ्याकडे किती क्लोजिंग स्टॉक आहे हे पण मला इथून हायलाईट होतं. ठीक आहे. हा आपला जे आणि अजून एक की मला इथे नाही का की कोणाचं किती आउटस्टँडिंग कधी पेमेंट करणार आहे हे कॅलेंडरवरती पण मला इथं हायलाईट होऊन दिसतं. ठीक आहे. हा आपला जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा सॉफ्टवेअरचा डेमो. थँक्यू.